मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे ना। तुम्ही आम्हाला चुत्या बनवता काय? भाजपला माझं सांगणं आहे, तुमच्या बापाचे पैसे आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा 1.5 जिल्ह्याची व्याप्ती असणारा हा पक्ष आहे। खरं तर स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्यानं या महाराष्ट्रामधील शोषित वंचिताबरोबरच ऊसतोड मजूर, ओबीसी बांधव, भटक्या विमुक्त जाती जमाती, दीनदलित आणि याच्याही पलीकडे जाऊन जो गरीब शेतकरी आहे याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या प्रतिनिधित्वासाठी धडपडतोय, अशा सगळ्यांचा आवाज म्हणजे वंदनीय गोपीनाथराव मुंडे होते। आज त्यांच्या नसण्यानं महाराष्ट्रामधलं जे काही एक सामाजिक वातावरण असंतुलित झालेलं आहे त्याच्यावरती वंदनीय गोपीनाथराव मुंडेंनी निश्चित तोडगा काढला असता आणि त्यांचा शब्द इथल्या सर्व स्तरातल्या माणसांनी, सर्व क्षेत्रातल्या माणसांनी प्रमाण मानला असता आणि महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यावरती निश्चित तोडगा या लोकनेत्यानं काढला असता। आता सध्या जे ओबीसीवर अन्यायाची स्थिती दिसते महाराष्ट्रात, तर मुंडे साहेब असते तर असं चित्र दिसलं असतं का आणि आता काय दिसतं? हे बघा, भटक्या विमुक्तालाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडे आमचे आहेत, ओबीसींना बलुत्याला अलुत्याला वाटायचे की गोपीनाथराव मुंडे हे आमचे आहेत, सवर्ण लोकांपासून ते मराठा समाजातल्या गोरगरीब पोरांनाही वाटायचे, चळवळ लढणाऱ्या पोरांनाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडेंचा आशीर्वाद मला भेटला तर मला न्याय मिळू शकतो। या महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजेंसारख्या वंशजाला सुद्धा वाटायचे की गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री ही आमच्यासाठी आशादायक आहे। म्हणून तर गोपीनाथराव मुंडे यांना लोकनेता म्हटलं गेलं, लोकनायक म्हटलं गेलं आणि स्वतः 2010 साली पुण्यामध्ये लालकृष्ण अडवाणींनी गोपीनाथराव मुंडे यांना लोकनायक ही उपाधी दिलेली होती। त्यामुळे आज गोपीनाथराव मुंडे असायला हवे होते ही भावना आहे। तुम्ही वारंवार सांगताय की अजित पवार त्यांच्याकडे जे अर्थखात आहे त्याच्या माध्यमातून ओबीसीवर अन्याय करता आहेत। हे बघा, मी प्रश्न विचारला होता ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी तुम्ही निधी का कमी देताय। मी प्रश्न विचारला होता की महाज्योतीला निधी देताना दुजाभाव का। मी प्रश्न विचारला होता की महाज्योतीचं साधं कार्यालय तुम्ही निर्माण करून देऊ शकत नाही, ओबीसींना वसतिगृह देऊ शकत नाही, ओबीसीच्या आर्थिक कल्याण मंडळांना तुम्ही 1 रुपयाचा 1 छदाम देऊ शकत नाही, हे असं का? एकूण बजेटच्या 4.5 लाख करोड रुपयेपैकी फक्त तुम्ही 1% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना देताय। हा मी आर्थिक प्रश्न विचारला होता, पण अजितदादाच्या कुठल्याही प्रवक्त्यानं, आमदारानं किंवा स्वतः अजितदादांनी या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी लक्ष्मण हाकेच्या पर्सनल गोष्टीवरती टीका करायला सुरुवात केली। अमोल मिटकरी सारख्या आमदारानं YZ या कमरेखालच्या भाषेने सुरुवात केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ॲग्रेसिव्हली काही मुद्दे मांडलेले आहेत। आमचा प्रश्न वैचारिक आहे, संविधानिक भाषा मानणारे आम्ही आहोत। अजितदादांनी फक्त एक श्वेतपत्रिका जाहीर करावी। गेल्या 20 वर्षामध्ये अर्थमंत्री पदावर असताना गावगाड्यातल्या ओबीसीला तुम्ही किती निधीची तरतूद केली, एक श्वेतपत्रिका जाहीर करा। मी जर काही खोटं बोलत असेल तर मी सगळे आरोप मागे घ्यायला तयार आहे। तुम्ही अख्खा अंगावर घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचा पक्ष नाही। राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा, कारखानदारांचा मॅन मनी मसल पॉवर वापरून निवडणुका जिंकणाऱ्यांचा 1.5 जिल्ह्याची व्याप्ती असणारा हा पक्ष आहे। त्यांच्या काकांनी जे केलं तेच अजितदादा पवार करतायत। जर काकांनी महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून घेतलं असतं तर हेच काका पंतप्रधान पदावर थोड्या का होईना कालावधीसाठी बसले असते। पण आमचं दुर्दैव हे आम्हाला गावगाड्यामधल्या ओबीसीला टार्गेट करत बसले आणि कुटुंबामध्ये पद घेत बसले। सर, तुम्ही म्हणला की आता ते YZ टोकाला गेलेले आहेत, अशा स्थितीमध्ये ओबीसी घटकातले मोठे नेते या मध्ये पडायला हवं होतं, तुमच्या पाठीमागे उभं राहायला हवं होतं, पण तसं दिसत। हे बघा, हे पेट आहेत, पेट। पक्षांच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच त्यांना हे ओबीसी नेते दिसतात। अदरवाईज जिथं सोशल जस्टिस इनजस्टिस होतोय, तुम्ही मंत्रिपदावर असून जर आमच्या महाज्योतीला पैसे मिळत नसतील तर तुमच्या मंत्रिमंडळाचा उपयोग काय?
ओबीसीचे जेवढे आमदार आणि मंत्री निवडून गेलेले आहेत त्यांना ओबीसीनीच मतदान केलंय. कुठल्याही ओबीसीच्या नेत्याचं मला नाव सांगा. ओबीसी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलाय आणि तुम्ही मात्र ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. ओबीसीचे नेते मंत्री असायला हवे होते का? आणि ते सध्या दिसत नाहीत, कारण तुम्ही अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेतलेला आहे. हे बघा, माझ्या ओबीसीच्या नेत्यांच्या त्यांच्या सदसद विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रातल्या ओबीसीनी भटक्या विमुक्तांनी गावगाड्यातल्या लोकांनी ठरवलंय की आपल्या हक्कासाठी कोण भांडतंय. त्यामुळे मी त्यांना चॅलेंज करणं हे माझं आत्ताचं टार्गेट नाही. त्यांचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात असलं पाहिजे, पण मी रस्त्यावरची लढाई लढत असताना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मात्र आवाज उठवला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा. आवाहन काय कराल या सगळ्यांना? अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून वायझट टीका केली जाते, त्याच्यावर तुम्ही या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना मंत्र्यांना आवाहन काय करणार आहात? मी ओबीसीच्या नेत्यांना एकच सांगेन, जेवढ्या म्हणून पक्षातले ओबीसीचे नेते आहेत यांची एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावावी. त्या बैठकीला मला बोलवा अथवा न बोलवा, तुम्ही त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेले आहेत आम्ही प्रश्न पाठवू त्यांना. त्याच्यावरती या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांनी एक बैठक घेऊन त्या प्रश्नावरती विचार करावा. मी म्हणतोय की या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% वर बजेटरी तरतूद इथल्या राज्यकर्त्यांनी, हा महाराष्ट्र सामान्यांचा राहिला नाही, हा महाराष्ट्र ओबीसींचा राहिला नाही, हा महाराष्ट्र दीनदलितांचा राहिला नाही, हा महाराष्ट्र फक्त कारखानदारांचा राहिला आहे. म्हणून या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, जर आम्हा ओबीसीना 1% पुढं तुम्ही बजेट, माझं म्हणणं आहे 10% बजेटरी तरतूद करा. 10%, 60% लोकांना 10% तरतूद नको. 10% तरतुदीची घोषणा उद्या करावी. उद्या मी अजितदादा पवारांवर केलेले आरोप सगळे मागे घ्यायला तयार आहे. एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही सातत्यानं अजितदादा पवार यांच्यावर टीका करता, आता राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, तुम्ही मुख्यमंत्र्यावर एकही शब्द बोलत नाही, याला मुख्यमंत्री जबाबदार नाही आहेत का? मुख्यमंत्री महोदयांचा प्रश्न खूप लिमिटेड होता. ज्या अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहाच्या अजितदादाच्या आमदारानं या विषयाला वेगळं वळण दिलं. मी फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की महाज्योतीला निधी तुम्ही अलॉट करा, आमची महाज्योती अंतर्गत PhDच्या पोरांना स्टायपंड द्या. एवढा लिमिटेड प्रश्न होता. तुम्ही अर्थमंत्री पदावर आहात, याला वळण दिलं ह्या माणसाने. माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा सवाल आहे की तुम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आर्थिक योजना, सिंचनाच्या योजना, रस्त्याच्या योजना, अजून काही योजना तुम्ही करा ना, पण सोशल इनजस्टिस होतोय, याला मुख्यमंत्री जबाबदार नाही. आता तोच प्रश्न आहे, मग तुम्ही अजितदादांना का टार्गेट करा? अजितदादांना टार्गेट करायचा सवालच नव्हता. अजितदादांना मी लीगल संविधानिक प्रश्न विचारत होतो. मला या पातळीवर आणलं ते अमोल मिटकरी नावाच्या माणसानं शिवराळ भाषा माझ्याबाबत वापरून. याला वाटलं की मी शिवराळ भाषेत बोललो तर हा गप्प बसेल. सर, तुम्ही प्रश्न डायव्हर्ट करता. त्यांचा प्रश्न आहे तुम्ही मुख्यमंत्र्यावर का हेड ऑफ द बॉस ते मुख्यमंत्री. बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री कुणाच्या मंत्रिमंडळात आहेत? आज ओबीसींचा रोष फक्त अजितदादा पवार या कारखानदारावर नाही, तर आम्ही गावगाड्यातल्या लोकांनी तुम्हाला मतदान दिलंय. आम्ही जाहीर प्रेस घेऊन तुम्हाला पाठिंबा दिलाय. आमच्या वाड्या वस्त्यावर तुम्ही जावा आणि एक सर्वे करा. भाजपला माझं सांगणं आहे, तुमच्याकडे अनेक सर्वेच्या संस्था आहेत. आम्हा ओबीसीनी गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुणाला मतदान दिलंय? तुम्ही आम्हाला चुत्या बनवता काय? गावगाड्यातल्या ओबीसीच्या योजनांना जर उद्या 10% पुढे बजेटरी तरतूद नाही झाली तर ओबीसी येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, ना भाजप, आमचे पोरं या पंचायत राजमध्ये निवडून जातील. मग कुठलेही नेते कोणीही आमच्या समोर येऊन आम्हाला बदनाम करताय. आम्ही संविधानिक भाषेमध्ये बोलतोय, याचा अर्थ आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. गावरान भाषेत, शिवराळ भाषेत आमच्यावर माणसं सोडताय, आमच्याकडे माणसं नाहीत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काही चर्चा करणार आहेत का? मी आता तुमच्या माध्यमातून सांगतोय की ओबीसीच्या नेत्यांची बैठक लावा. माझा आरोप आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% वर तुम्ही आम्हाला पैसे देत नाही. तुमच्या बापाचे पैसे आहेत का? आम्ही टॅक्स भरत नाही. ओबीसीचे बांधव, एक नाभिक समाजाच्या एका माणसाला 1.5 लाखाच्या पुढे किंवा 1.5 लाखाचं तुम्ही एक योजना देऊ शकत नाही. हा सवाल आहे. त्यामुळे अमोल मिटकरी पिटकरी हे चिल्लर आहेत, चिल्लर गर्दुल्लेत. मी संविधानिक प्रश्न विचारतोय, संविधानिक प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही शिव्या देणार असाल तर आमच्याकडे 10 पट शिव्या आहेत. त्यामुळे कुणी संविधानिक भाषेची आमच्याकडून अपेक्षा करू नये.